हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर अन्वीचा वाढदिवस होता म्हणून तिच्या किंडरगार्टनमध्ये मुलांना छोटे थोडेसे गिफ्ट न्यायचे होते. तर तेच घेण्यासाठी आता मी सिटी सेंटरमध्ये आलेले आहे. तर इकडे असं असते की किंडरगार्टनमध्ये जर आपली इच्छा असेल तर मोस्टली तर सर्वच पेरेंट्स ते देतात. तर सर्व मुलांना छोटे-छोटे गिफ्ट, छोटे-छोटे खेळणं किंवा एक त्यामध्ये चॉकलेट्स असे छोटे-छोटे गिफ्ट सर्व मुलांना देतात. तर हिच्या ग्रुपमध्ये 20 मुलं आहे. तर 20 मुलांसाठी मला सर्वांना घ्यायची एक इच्छा होती की थोडं-थोडं त्या बॅगमध्ये टाकून खेळणे, छोटे-छोटे खेळणे त्यांना द्यायचे. आणि त्याचबरोबर आपण मुलांसाठी एक छोटासा केक पण घेऊन देऊ शकतो. घरी बनवलेला ते अलाउ करत नाही की कारण की बऱ्याचशा लोकांना मुलांना ना थोड्या ॲलर्जी असते वेगवेगळ्या गोष्टीची. तर आपला बाहेरचा जो आणतो त्याच्यावरती सर्व कंटेंट लिहिलेले असतात. तर मोस्टली गार्डनवाले जो बाहेरचा केक असतो शॉपमधला ते अलाउ करता, घरचा ते अलाउ करत नाही. तर आणखी केक पण घ्यायचा होता. थोडं सामान घेते, मुलांचे छोटे-छोटे खेळणे आणि ते आणखी बॅग वगैरे ज्या बॅगमध्ये भरायचे ते बॅग घेते आणि नंतर केक पण घ्यायचा होता. तर केक घ्यायला गेली तर इथं खूप सारे ऑप्शन असतात केकचे आणि जे सुपर मार्केट असते आपलं जिथून आपण ग्रॉसरी किंवा भाजीपाला वगैरे ब्रेड घेतो तिथंच आपल्याला असे फ्रोझन केक मिळून जातात. बेकरीमध्ये पण मिळतात, पण इथं पण असे आपल्या जर एमर्जन्सी काही घ्यायचे असले तर इथून पण आपण घेऊन जाऊ शकता. तर वेगवेगळे प्रकारचे इथं खूप सारे केक होते. तर अन्वी बघत होती तिला कोणता केक पाहिजे, तिच्या आवडीनुसार केक घ्यायचा होता. तर एक कसा बेंजामिनचा एक केक होता, लहान मुलांचं कार्टून वगैरे होतं तिच्यावरती. तो एक तिला आवडलेला होता आणि एक पिंक कलरचा होता. 2 तिला आवडले होते. त्यामध्ये आणखी मी शोधत होते थोडा मोठा मिळेल का, कारण की सर्व मुलांना छोटे छोटे पीस आणि त्यात त्यांचे 2-3 टीचर असतात एका ग्रुपमध्ये, त्यांना थोडा मिळाला पाहिजे या हिशोबाने मी केक बघत होते. तर फायनली एक केक आम्ही सिलेक्ट केला. अन्वीला जो आवडला होता तो एक पिंक कलरचा केक घेतला. आता बिल वगैरे करून झालेलं आहे सर्व. तर घरी आल्यानंतर स्वयंपाक केला, जेवण वगैरे. मैत्रिणीकडे जायचं होतं, तिला अन्वीच्या बड्डेचा केक द्यायचा होता. तर तिच्याकडे थोडी बसली आणि उशीर झाला होता, त्याच्यामुळे मग बाकीचा व्हिडिओ मला घेता आला नाही. डायरेक्ट आता भेटत आहे तुम्हाला सकाळी. तर आज सकाळी टिफिनसाठी मी बनवणार आहे शतावरी. हो, जर्मनीमध्ये ना फ्रेश शतावरी मिळते. तर या टाईमलाच मिळते ते, जसं उन्हाळ्याची सुरुवात होते, स्प्रिंग लागतो तेव्हा ही फ्रेश शतावरी मिळते. आणि जर्मन लोक पण याला खातात. जर्मन लोक हे सिजनेबल जे असते ना, जे याच सीझनमध्ये ते मिळते. तर जर्मन लोक काय करतात, त्याला बेक करतात किंवा उकडतात आणि एका सॉसबरोबर त्याला खातात. खूप महाग मिळते आणि याच टाईमला मिळते, इतर कोण्या सीझनमध्ये मिळत नाही. तर या टाईमला लोक भरपूर खातात. तर मग आपण आहे भारतीय, तर आपल्याला तर ते बेक करून किंवा उकडून असं नुसतं खायला एवढी चांगली वाटत नाही. त्याच्यावरती मीठ, जे आपलं ब्लॅक पेपर वगैरे टाकून ते लोक खातात. तसं लहान मुलांना आवडते. पण भाजी करायची म्हटली तर मी आपल्या इंडियन पद्धतीने याची भाजी करते. तर अशी कोवडी असते, ती छान कोवडी कापून घ्यायची आणि ती मागच्या साईडला जर आपल्याला असं कळक लागायला लागली की तेवढी काढून टाकायची. तर एकदम छान भाजी होते, सुकी भाजी होते. यामध्ये तुम्ही बघा, मी आता तोडून बघते, तर मागचं ते कळक मला वाटते, तर ते कळक जे आहे ते मी काढून टाकते. तर मुलांना जर करायचं असलं तर बेक ओव्हनमध्ये फक्त त्याला थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं, त्याच्यावरती थोडंसं पेपर टाकायचे आणि आपलं थोडंसं मीठ टाकायचं आणि ते बेक करायचं. तर तसं पण करते आणि एक टिफिनसाठी अशी मी भाजी पण करते. अर्धा किलो ही भाजी मिळते, अंदाजे 350 रुपयाची ही भाजी मिळते. पण या सीझनमध्ये मिळते आणि खूप हेल्दी आहे शतावरी, तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. त्याच्यामुळे मग मी या सीझनमध्ये मिळते तर मी जेवढी होईल तेवढी शक्य असेल तर मी ही भाजी बनवतच राहते. जेवढी खाता येईल तेवढी, जेवढी मुलींना देता येईल तेवढी. आणि सिंपल भाजी आहे. मस्त तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी, थोडासा कढीपत्ता, हिरव्या मिरच्या टाकून घेतलेली. हिरव्या मिरच्या छान झाल्या की जे आपण शतावरी बारीक कापून
कापून घेतलेली आहे ती आता मी टाकून घेते. बाळंतीण बाईसाठी तर खूप छान आहे, उत्तम भाजी आहे ही. बाळंतीण बाई, आता माझी मैत्रीण, तिला बाळ झालेलं आहे, तिला पण सांगितलं मी की तू ही भाजी खा. हप्त्यातून 2-3 वेळा खाल्ली तरी खूप आहे. इथं 3.5 युरोला मिळते ते. सुरुवातीला थोडी महाग असते, मग जसं जसं सीझन जातो तसं तसं ती 2-3 2.5 युरोला मिळते. तर इथं मी कच्चे शेंगदाणे मिक्सरला थोडे जाडसर असे वाटून घेतले आहे. थोडी भाजी शिजल्यानंतर ते शेंगदाणे मी टाकून घेतलं, शेंगदाण्याची पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. छान असं मिक्स करून घेतलं शेंगदाणे. यामध्ये पाणी वगैरे घालायचे नाही, कारण जशी जशी शतावरी शिजत जाते तसं तसं ते पाणी सोडत जाते, त्या पाण्यामध्येच भाजी शिजून जाते. तर 5-10 मिनटामध्ये भाजी शिजून जाते. तर आता माझी भाजी तिकडे ठेवलेली आहे आणि अदितीच्या बाबांची तयारी झालेली आहे. आता मी चपात्या करून घेते आणि सकाळी सकाळी जर जमलंच तर आम्ही घरी व्हिडिओ कॉल वगैरे करून बोलून घेतो. तर आता तेच माझ्या ताईबरोबर बोलणं चालू आहे, समोर व्हिडिओ कॉल चालू आहे आणि ते त्यांचं ब्रेकफास्ट करत आहे, माझ्या चपात्या बनवता बनवता आम्ही दोघं पण बोलत आहे. तर बघा छान मस्त आपली भाजी झालेली आहे. जशी भाजी शिजते ना, थोडा तिचा कलर चेंज होतो आणि दाबून जर बघितली तर ती छान अशी मस्त नरम होते. पाणी टाकायचं नाही, सुकी छान. मी शेंगदाण्याची पावडर टाकलेली आहे. तुम्ही यामध्ये बेसन पण टाकू शकता. बेसन टाकल्यानंतर थोडं शिजायला टाईम जातो, पण शेंगदाणे टाकून लगेच भाजी एकदम झटपट बनून जाते. तर अदितीच्या बाबांचा टिफिन इथं रेडी आहे, भाजी दिलेली आहे आणि चपात्या त्यांना दिलेले. आता मुलींचा बाकी होता, तर मुलींना आज दोघींना पण दोघींना पण न्यूटेला ब्रेड पाहिजे होता. तर मी ब्रेडला थोडा न्यूटेला लावून दिला त्यांना आणि त्याच्याचबरोबर फ्रूट्स दिले. नेहमी मुलींना पण चपाती न्यायला आवडत नाही. चपाती किंवा दुसरं काही दिलं तर आज त्यांना न्यूटेला ब्रेड पाहिजे होतं. म्हटलं चला आज देते. थोडे फ्रूट्स एक्स्ट्रा दिले आणि घरामध्ये स्ट्रॉबेरी पण होती, तर अन्वीला स्ट्रॉबेरी दिली. अदितीला थोडा खोकला येत होता, त्याच्यामुळे तिला मी स्ट्रॉबेरी दिली नाही. स्ट्रॉबेरीने आणखी थोडा आंबट असते, त्याच्यामुळे खोकला वाढायची शक्यता असते, म्हणून मी तिला दिली नाही. इकडे पण वातावरण बदलत आहे, कधी पाऊस पडतो, कधी ऊन पडते आणि थंडी पण. मागच्या आठवड्यामध्ये खूप थंडी होती, आज पण थंडी आहे, पण आज थोडं ऊन पडलेलं आहे आणि वातावरणामुळे मग बदल होत राहतात. तर आता अन्वीच्या किंडरगार्टनमध्ये द्यायचं आहे. काल थोडी शॉपिंग केली होती, तिच्या किंडरगार्टनमध्ये द्यायसाठी. तर मी अशा बॅग्स आणलेल्या आहे. तिच्या ग्रुपमध्ये आहे 15 मुलं आहे, लहान लहान, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष असेच आहे, जास्तीत जास्त 6 वर्ष. आणि इकडे हे अन्वी रेडी आहे बघा. मोठेवाले पण आहे. तर जास्तीत जास्त 6 वर्षाचे आहे, 3 वर्षापासून ते 6 वर्षाचे पर्यंतच आहे. तर असे छोटे छोटे बॅग्स मी आणलेले आहे आणि नंतर त्याच्यामध्ये एक एक लॉलीपॉप टाकणार आणि हे एक एक वालं चॉकलेट टाकणार. त्याच्यानंतर असे ॲनिमल्स आणलेले आहे मी, तर एक एक हे ॲनिमल टाकणार आणि हे असे मॅग्नेट आणलेले आहे मी स्माईलवाले, तर ते एक एक टाकणार. तर अशा सर्व बॅगात आम्ही भरून देते. हे मला रात्रीच करायचं होतं, पण रात्री थोडा उशीर झाला, मग रात्री राहू दिला. म्हटलं आता सकाळी पटपट. अदिती गेली स्कूलमध्ये, अदितीचे बाबा ऑफिसमध्ये गेले. आता मी अन्वीला हे पॅक करते पटपट आणि अन्वीला घेऊन जाते मग किंडरगार्टनमध्ये. तू अशा ओपन करू की अशा ओपन करून दे मला अशा. केक द्यायचा आहे किंडरगार्टनमध्ये, तर केक पण पॅक करून घेते. आधी हे टाकून देते. चल शूज घाल आणि जॅकेट पण.
तर रात्री थोडा उशीर झाला होता म्हणून सकाळी थोडी गडबड झाली, तर पटापट सर्व मी पॅक करून घेतलं आणि टगूची तयारी वगैरे करून आता आम्ही निघालो आहे किंडरगार्टनमध्ये. तर केक घेतलेला आहे, आधी सर्व सामान घेतलेलं आहे. तर इथं आता अन्वी पोचलेली आहे किंडरगार्टनमध्ये. आतमध्ये सर्व ते देते तिचं. आपण ना टीचरच्या हातामध्ये ते देऊन द्यायचं, मग तेच टीचरच केक वगैरे कट करतात. त्याच्यानंतर थोडं मुलांना असं एक असा क्रोन करतात, ते करतात त्यांचं. त्याच्यानंतर मला आपल्या पूजेसाठी आता गुढीपाडवा आहे त्याच्यासाठी थोडी छोटीशी तयारी करायची होती. तर फुलं वगैरे घ्यायचे होते. तर इथंच आमच्या जवळच्या सुपर मार्केटमध्ये मी गेलेली होती. नर्सरी वगैरे नाही आहे, जिथंच आपण ग्रॉसरी वगैरे आणतो तिथंच थोडे फुलं वगैरे असं ठेवलेलं असतात त्यांनी. तर माझ्या जवळच्या सुपर मार्केटमध्ये गेली होती. तिथं 2 शॉप आहे जवळ. तर फुलं वगैरे बघितले एका शॉपमध्ये, तर तिथं होते फुलं, पण थोडे सर्व सुकलेले होते आणि घरी आणल्यानंतर ना ते आणखी लवकर सुकून जातात. माहीत नाही ते लोक काय टाकतात त्यामध्ये, पण जसं आपण घरी आणतो ना ते सुकून जातात. इथं तुलिपची फुलं होती, ती पूजेसाठी मला माहिती नाही, पण पूजेसाठी मला ती फुलं वापरायला ना आवडत नाही म्हणून मी ते फुलं घेतली नाही. मला गुलाबाची किंवा वेगळी फुलं असली तर खूप छान वाटते. तर मग फुलं वगैरे तर काही मिळाले नाही मला. म्हटलं आणखी आज दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला जाऊन बघावं. तर त्याच्यानंतर थोडी बाकीची शॉपिंग केली. केकचं थोडं सामान घ्यायचं होतं, सामान वगैरे घेतलं आणि घरी आली. लवकर घरी यायचं होतं कारण त्याच्यानंतर मग परत मुलींचा आण्याचा टाईम झाला होता. तर आता मी शॉपमधून आलेली आहे आणि डायरेक्ट अन्वीला आणायला जाते. अदिती आज थोडी लेट येणार, तिचा आज थोडा क्लास असतो म्युझिकचा. दाखव तुझं गिफ्ट कसं आहे. वा, माझ्याजवळ घरी नेट आहे पण पिंक नाही आहे. पिंक आहे माझ्या घरी आणि हे पण पिंक आहे, पण अजून हे मिकी माऊस बुके, 2 बुके. तर असा अन्वीचा त्यांनी किंडरगार्टनमध्ये बड्डे साजरा केला. जो केक आहे तो ते कट करतात, थोडंसं त्यांना सजवतात वगैरे आणि एक छोटासा गिफ्ट देतात ज्याचा बड्डे असतात त्याला. आणि घरी आल्यानंतर आज थोडं पावसाचं वातावरण झालं होतं, तर थोडा पाऊस चालू झाला होता. तर म्हटलं आपलं जे बाहेरचं जे चेअर्स वगैरे ते सर्व टेबल वगैरे झाकून ठेवूया. तर बाहेर इथं पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता, थोडा चालू झालेला आहे. तर मी तेच सर्व झाकून वगैरे ठेवत आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.